शनिवारी 6 जूनला देशाची राजधानी दिल्लीत एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. अमेरिकेतून एक तरुण भारतामध्ये परत आला. तो दिल्ली विमानतळावर उतरला. त्याच्या हातात एक पुस्तक होतं. या पुस्तकावर फोटो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या तरुणाच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. त्यानं हे पुस्तक त्या गर्दीला दाखवलं आणि तो तिथून जंतर मंतरवर गेला. हळूहळू तिथे आणखी लोक जमले. त्या सर्वांनी आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनात घोषणा देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा द्या, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. या आंदोलनात बहुतेक तरुणांचा सहभाग आहे. ही देशाच्या युवा पिढीनं सुरू केलेली एक चळवळ आहे. या चळवळीचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी आणि त्यांचा नेता आहे अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिक्षण घेत असलेला तरुण अभिजित दिपके. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातल्या काही बेरोजगार तरुणांसाठी कॉकरोच हा शब्द वापरला होता. ह्याला व्यंगातून उत्तर देण्यासाठी दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. अवघ्या काही दिवसांतच ही पार्टी सोशल मीडिया सेन्सेशन बनली. सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक अकाउंटला कोट्यवधी फॉलोअर्स मिळाले. पण इतक्या दिवसांपासून फक्त इंटरनेटवर असलेली ही चळवळ आता रस्त्यावर उतरली आहे. या पार्टीनं देशाच्या राजधानीत आंदोलनाला सुरुवात केली आहे. तेव्हापासून आता एक प्रश्न विचारला जातोय, या सगळ्या मागं नक्की आहे कोण? कॉकरोच जनता पार्टी रस्त्यावर उतरली, पण या मागचा हेतू काय आहे? या सगळ्या मागं डीप स्टेटचा हात आहे का? नक्की आरोप का व्हायला लागलेत आणि हे डीप स्टेट म्हणजे आहे काय, समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. हे आरोप समजून घेण्यासाठी आपल्याला आधी कॉकरोच जनता पार्टीनं उभं केलेलं आंदोलन समजून घ्यावं लागतं. कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात ही जेनझी तरुणांनी केली आहे. असे तरुण जे बेरोजगार आहेत, त्यांच्याकडे डिग्री तर आहे पण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. आपला आवाज कोणीतरी ऐकला पाहिजे असं या तरुणांना वाटतंय. पण सध्याचं सरकार आपला आवाज ऐकत नाही. त्यामुळं या देशाच्या सिस्टममध्ये बदल घडू द्यावा अशी मागणी या तरुणांची आहे. आता भारत हा एकमेव देश आहे का जिथे जेनझी तरुणांनी अशा प्रकारे आंदोलनाला सुरुवात केली आहे? तर नाही. भारताआधी सुद्धा अनेक देशांमध्ये अशा प्रकारची आंदोलनं झाली आहेत. मग त्या देशातल्या आंदोलनांची अवस्था काय झाली? तर इथे भारताचे शेजारी बांगलादेश आणि नेपाळ या दोन देशांची उदाहरणं अगदी ताजी आहे. जास्त नाही, अगदी 2 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. जुलै 2024 बांगलादेशात अचानक एका मोठ्या आंदोलनाला सुरुवात झाली. हे आंदोलन काही तिथल्या विरोधी पक्षांनी सुरू केलं नव्हतं. या आंदोलनाची सुरुवात केली होती बांगलादेशातल्या तरुण विद्यार्थ्यांनी. ढाका युनिव्हर्सिटीतल्या काही विद्यार्थ्यांनी मिळून स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन या नावाच्या एका चळवळीची स्थापना केली होती. यामागचं कारण म्हणजे बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं सरकारी नोकरीमध्ये कोटा सिस्टम पुन्हा लागू केली होती. या सिस्टम अंतर्गत सरकारी नोकरीमध्ये तब्बल 56% जागा विशिष्ट समूहांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. यातला सर्वात वादग्रस्त निर्णय म्हणजे 30% जागा 1971च्या स्वातंत्र्य युद्धात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांसाठी राखीव होत्या. हा निर्णय तिथल्या जेनझी तरुणांना पटला नाही आणि त्याविरोधात तरुण रस्त्यावर उतरले. बघता बघता या आंदोलनानं अत्यंत हिंसक रूप धारण केलं. ढाका शहरात प्रचंड हिंसाचार झाला, जाळपोळ झाली. आंदोलनाला रोखण्यासाठी तत्कालीन शेख हसीना सरकारनं सैन्याची मदत मागवली, पण तरी सुद्धा आंदोलन नियंत्रणात आलं नाही. शेवटी परिस्थिती प्रचंड चिघळल्यामुळे शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि बांगलादेशातून पळ काढला. अनेकांच्या म्हणण्यानुसार ढाका शहरातली परिस्थिती एवढी भयानक झाली होती की शेख हसीना आणखी एक दिवस जरी थांबल्या असत्या तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. अशा प्रकारे बांगलादेशात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा शेवट अत्यंत हिंसक असा झाला. हेच गेल्या वर्षी नेपाळमध्येही घडलं. नेपाळच्या जेनझी तरुणांनी सप्टेंबर महिन्यात अचानक मोठ्या आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनामागचं कारण होतं सरकारचा एक निर्णय. नेपाळच्या सरकारनं 4 सप्टेंबरला अचानक यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम यांसारख्या 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पूर्णपणे बंदी घातली. सरकारच्या या निर्णयाची तीव्र प्रतिक्रिया देशभरात उमटली. नेपाळचे तरुण आधीच बेरोजगारी, भ्रष्टाचार, VIP कल्चर यामुळे त्रस्त झाले होते. त्यांच्या मनात सरकारविरुद्ध राग धुमसत होताच. सरकारचा सोशल मीडिया बॅनचा निर्णय ट्रिगर पॉइंट ठरला आणि नेपाळची तरुणाई रस्त्यावर उतरली. ढाकाप्रमाणेच काठमांडूतही हिंसक आंदोलन झालं. प्रचंड तोडफोड, जाळपोळ झाली. आंदोलन इतकं हिंसक होतं की नेपाळच्या तरुणांनी तिथल्या मंत्र्यांना अक्षरशः पळवून पळवून मारलं. नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी शेख हसीना यांच्याप्रमाणेच राजीनामा देऊन देशातून पळ काढला. आता या दोन्ही देशांमध्ये जेनझी तरुणांनी हिंसक आंदोलन करून सत्ता बदल केला. पण त्यानंतर या देशांमध्ये जे घडलं त्यामुळेच चर्चा सुरू झाली या आंदोलनामागे असलेल्या परकीय शक्तीची, म्हणजेच डीप स्टेटची. बांगलादेशात शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर
मोहम्मद युनूस यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांनी जवळपास 1.5 वर्ष बांगलादेशची सत्ता सांभाळली. पण त्यांच्या काळात भारत आणि बांगलादेश या दोन देशांचे संबंध अत्यंत तणावपूर्ण झाले. या काळात बांगलादेशनं पाकिस्तान, तुर्की यांसारख्या भारताच्या शत्रू देशांशी लष्करी करार केले. ग्रेटर बांगलादेशचा अजेंडा पुढे आणला, ज्यात भारताचं राज्य बांगलादेशच्या नकाशात दाखवलं. एवढंच नाही तर भारताचा चिकन नेक म्हणजेच सिलिगुडी कॉरिडॉर तोडण्याची भाषा सुद्धा केली. शेख हसीना यांच्या काळात भारत आणि बांगलादेशचे संबंध अत्यंत घनिष्ठ होते. पण मोहम्मद युनूस यांच्या काळात बांगलादेशमध्ये भारतद्वेष प्रचंड वाढला. अनेकांचं म्हणणं आहे की बांगलादेशात जे सत्तांतर घडलं त्यामागं परकीय शक्तींचाच हात होता. कारण त्या शक्तींना शेख हसीना यांची बांगलादेशात सत्ता नको होती. स्वतः शेख हसीना यांनी सुद्धा यामागे डीप स्टेटचा हात असल्याचं अनेकदा म्हटलंय. हसीना यांचा दावा आहे की त्यांच्यावरती अन्य देशांकडून दबाव टाकला जात होता, पण त्या दबावाला त्या झुकत नव्हत्या. त्यामुळं या देशांनी त्यांच्या विरुद्ध आंदोलन घडवून त्यांना सत्तेतून बाहेर केलं. आता नेपाळमध्ये सुद्धा काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळते. नेपाळमध्ये जेनझी आंदोलनानंतर जे सत्तांतर झालं त्यानंतर 36 वर्षीय बालेन शहा नेपाळचे पंतप्रधान बनले. पण आता बालेन शहा सुद्धा किती भारतद्वेषी आहेत हे त्यांच्या धोरणांवरून दिसून येत आहे. बालेन शहा हे सत्तेत आल्यापासून सातत्यानं भारताला आव्हान द्यायची भाषा करतायत. अलीकडेच नेपाळच्या बालेन शहा सरकारनं एक मोठा निर्णय घेत भारतातून येणाऱ्या सामानावर कस्टम ड्युटी लावण्याचं जाहीर केलं. नेपाळमध्ये भारतातून येणाऱ्या ज्या वस्तूंची किंमत 100 नेपाळी रुपये म्हणजेच 62 भारतीय रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यावर आता नेपाळच्या सरकारकडून कस्टम ड्युटी आकारली जाते. यामुळं साहजिकच भारत नेपाळ व्यापारावर परिणाम होणार आहे. महत्वाचं म्हणजे सत्तांतर झाल्यापासून नेपाळ भारतापासून दूर जात असून अमेरिकेसारख्या देशाच्या आणखी जवळ जातोय. नेपाळमध्ये अमेरिकेचे अनेक हितसंबंध गुंतले असल्याचं म्हटलं जातं. गेल्या महिन्यातच अमेरिका आणि नेपाळमध्ये युरेनियम डील झाल्याचीही चर्चा आहे. या डील अंतर्गत नेपाळ अमेरिकेला युरेनियम पुरवणार असल्याचं बोललं जात आहे. आता या सगळ्याचा अर्थ काय, तर बांगलादेश आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये हिंसक आंदोलन होऊन सत्तांतर झालं. वरवर पाहता हे आंदोलन तिथल्या तरुणाईनं नैसर्गिकपणे उभं केल्याचं वाटू शकतं. पण दोन्ही देशांमध्ये ज्या प्रकारे आंदोलनानंतर भारत विरोधी सरकार सत्तेत आलं, त्या देशांचे भारतासोबतचे संबंध खराब झाले. त्यावरून यामागचा उद्देश भारताला डॅमेज करण्याचा होता हे लक्षात येतं. खरं म्हणजे बाहेरच्या शक्तींना भारताचा बांगलादेश आणि नेपाळवर असलेला प्रभाव कमी करायचा होता. त्यासाठीच या देशांमधलं सरकार पाडण्यात आलं असं बोललं गेलं. डीप स्टेटच्या माध्यमातून हे करण्यात आलं. बांगलादेश आणि नेपाळमधली परिस्थिती अचानकच एवढी बिघडण्यामागचं कारण हेच होतं. यामुळेच आता कॉक्रोच जनता पार्टीवरही अशाच प्रकारचे आरोप केले जात आहेत. या पार्टीची स्थापना सुद्धा जेनझी तरुणांनी केली आहे. ते सुद्धा सिस्टम बदलण्याची, सरकार बदलण्याची भाषा करतायत. महत्वाचं म्हणजे या चळवळीला सोशल मीडियावर अवघ्या काही दिवसांतच कोट्यवधी लोकांचा पाठिंबा मिळालाय. यावरून बांगलादेश आणि नेपाळमध्ये ज्या प्रकारे अचानक सरकार विरुद्ध वातावरण पेटलं होतं, तसंच काहीसं भारतातही घडण्याची शक्यता बोलून दाखवली जाते. बांगलादेश आणि नेपाळमध्ये जे घडलं ते ऑर्गॅनिक नव्हतंच, त्यामागे नक्कीच डीप स्टेटचा हात असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता कॉक्रोच जनता पार्टीमागे सुद्धा डीप स्टेटचा हात आहे का, असे आरोप केले जात आहेत. तुम्हाला या आरोपांबद्दल काय वाटतं? कॉक्रोच जनता पार्टीमागे खरंच बाहेरची शक्ती अर्थात डीप स्टेट आहे का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.